नमस्कार. अगदी गंभीर आजार जे दवाखान्यामध्ये सुद्धा बरे होत नाहीत असे आजार हे सामान्य उपचाराने बरे होतात. आजार, रोग त्याचा कायमचा उपचार करण्यासाठी आयुर्वेदाबरोबरच ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर या दोन उपचार पद्धती खूप महत्त्वाच्या आहेत. याच उपचार पद्धती काही जणांच्या मते चीनमधून आलेल्या आहेत. परंतु जर आपण भारतीय परंपरेचा आणि संस्कृतीचा नीट अभ्यास केला तर हे दोन्ही उपचार पद्धती मूळच्या भारतीय आहेत हे आपल्या लक्षात येईल. तुम्ही पाहिलं असेल, एखादी व्यक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी असते आणि त्या व्यक्तीने हातामध्ये एखादी साधी अंगठी घातली तर त्या व्यक्तीचा तो आजार निघून जातो. यामागे बरेच लोक अंधश्रद्धा मानतात. काही जण यामागे ज्योतिषशास्त्र मानतात, परंतु असं कुठलीही अंधश्रद्धा किंवा ज्योतिषशास्त्राचा याच्याशी काहीही संबंध नसतो. हा पूर्णतः शरीरशास्त्राचा, धातुशास्त्राचा आणि ॲक्युप्रेशर पॉईंटचा भाग असतो. त्यामुळे जे असाध्य आजार आहेत, दवाखान्यामध्ये ज्या आजारांना फरक पडला नाही असे आजारसुद्धा या ॲक्युप्रेशर पॉईंटमुळे किंवा ॲक्युपंक्चर पॉईंटमुळे निघून जात असतात. याचाच भाग असतो तो म्हणजे अंगठी. तर अंगठी आपण हातामध्ये वापरतो याचं कारण असं असतं, आपल्या हातामध्ये किंवा पायामध्ये सर्वात जास्त ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात आणि हे सर्व ॲक्युप्रेशरचे पॉईंट जे आहेत ते आपल्या शरीरातील विविध घटकांशी कनेक्टेड असतात. त्याचा आपण योग्य रीतीने जर वापर केला तर आपले जे असाध्य प्रकारचे आजार आहेत ते आजार निघून जात असतात. बऱ्याच जणांना ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास असतो, त्यासाठी बरेच औषधे घेऊन देखील पित्ताचा त्रास किंवा अपचनाचा त्रास निघून जात नाही. परंतु जर ॲक्युप्रेशर पॉईंट किंवा अंगठीचा जर व्यवस्थितरित्या वापर केला तर त्यांचा हा आजार पूर्णतः बरा होतो. बऱ्याचदा लो बीपी असेल, हाय बीपी असेल यासारख्या समस्या बऱ्याच लोकांना जाणवतात. हे सुद्धा या ॲक्युप्रेशर पॉईंटमुळे किंवा अंगठीच्या योग्य वापरामुळे पूर्णतः निघून जातात. तर मित्रांनो, या अंगठीचा वापर कशा रीतीने करायचा आहे, कोणत्या आजारासाठी कोणत्या बोटामध्ये अंगठीचा वापर करायचा आहे, जर अंगठीचा वापर करायचा नसेल तर कोणत्या पद्धतीने आपण बोटाला ॲक्युप्रेशर जे पॉईंट आहेत हे दाबले गेले पाहिजेत, हे सर्व गोष्टी आता आपण पाहणार आहोत. ॲक्युप्रेशर पॉईंट जे आहे ते आपले सर्वात जास्त आपल्या हातामध्ये असतात आणि पायामध्ये देखील असतात. तर आता हातामध्ये अंगठी का वापरावी हे सुद्धा एक खास कारण आहे. तर त्याचं खास कारण असं की जर ॲक्युप्रेशर पॉईंट आपल्या हातामध्ये असतील आणि ते 24 तासामधून 5 ते 7 वेळा हे दाबले गेलेच पाहिजे. जर आपल्याला आजारापासून मुक्तता पाहिजे असेल तर हे रोज आपल्याकडून झालं पाहिजे, परंतु हे आपल्याकडून होत नाही किंवा आपल्या हे लक्षात राहत नाही, म्हणून आपण अंगठीचा वापर करायचा आहे. अंगठीचा वापर केल्यामुळे या गोष्टी सहज आणि नकळत घडून येतात. आपल्याला विशेष काही करण्याची गरज पडत नाही आणि आपले जे असाध्य आजार आहेत हे आजार आपण दूर करू शकतो, यापासून आपण बरे होऊ शकतो. आता ही अंगठी तुम्ही कोणत्या धातूची वापरली पाहिजे याला देखील खूप जास्त महत्त्व आहे. आता साधारणतः पंचधातू किंवा तांब्याची अंगठी जर तुम्ही वापरली तर आपल्याला यापासून खूप जास्त फरक दिसून येतो. साधारणतः तांब्याची अंगठी सर्वोत्तम असते. तांबा हा जो धातू आहे हा शरीर शुद्ध करणारा धातू असतो. या धातूमुळे शरीरातील जे विषाणू घटक असतात ते बाहेर जातात आणि हा धातू धारण केल्यामुळे पचनक्रिया ही सुद्धा खूप जास्त सुलभ होते. पोटांच्या तक्रारी असतील तर त्या तक्रारी निघून जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या धातूचा वापर आपण ॲक्युप्रेशर पॉईंटसाठी केला तर तुमचे जे हार्मोन्स असतात ते व्यवस्थितरित्या कलेक्ट होतात आणि यामुळे इनबॅलन्सची समस्या असते ही पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तांबा हा जो धातू आहे हा शांत प्रकृतीचा धातू आहे. यामुळे जर तुमचा स्वभाव उग्र भाव असेल, तापट असेल किंवा आक्रमक असेल तर अशा व्यक्तींचे विचारसुद्धा या धातूमुळे संयमित होतात. शक्यतो तांब्याची किंवा पंचधातूची अंगठी तुम्ही वापरू शकता. जर अंगठी तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही हाताने हे पॉईंट जे आहेत हे दाबू शकता. हे पॉईंट दिवसातून 5 ते 7 वेळा म्हणजे 24 तासामधून 5 ते 7 वेळा आपल्याला दररोज दाबायचे असेल. कोणत्या आजारासाठी कोणत्या बोटामध्ये आपल्याला या अंगठीचा वापर करायचा आहे ते आता आपण पाहू. मित्रांनो, जर तुम्हाला अंगठी वापरायची नसेल तर तुम्ही रात्रीसुद्धा ही अंगठी वापरू शकता. म्हणजे दिवसभर जर तुम्हाला बाहेर जाताना अंगठी वापरू वाटत नसेल, लाज वाटत असेल तर तुम्ही रात्री झोपताना ही अंगठी नक्कीच वापरू शकता. तुम्हाला 24 तासामधून 5 ते 7 वेळेस हे प्रेशर पॉईंट आहेत हे दाबायचे आहे. मित्रांनो, हे जे आपले प्रेशर पॉईंट आहेत हे 24 तासामधून 5 ते 7 वेळा दाबले गेले जातील याची आपल्याला योजना बनवायची आहे. आता कोणत्या आजारासाठी कोणत्या बोटामध्ये अंगठी धारण करायची आहे, कोणत्या बोटामध्ये ते प्रेशर पॉईंट्स असतात हे आता आपण पाहू. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची समस्या असते ती म्हणजे अपचन, गॅस, ॲसिडिटी. या पोटाच्या ज्या समस्या असतात त्यासाठी उजव्या हाताचं जे बोट आहे म्हणजे अंगठ्याजवळचं जे बोट आहे त्याला आपण तर्जनी म्हणतो. या बोटामध्ये ही अंगठी आपल्याला घालायची आहे, वापरायची आहे. जर तुम्हाला अंगठी वापरायची नसेल तर तर्जनी म्हणजे अंगठ्याशेजारील जे बोट आहे या बोटाचं जे आपल्या तळ हाताजवळचं जे कांडं आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला 24 तासामध्ये रात्री किंवा दिवसभरातून 5 ते 7 वेळा दाबायचं आहे. तुम्ही असं देखील करू शकता. यामुळे आपली अपचनाची, गॅसची किंवा सतत पित्त होण्याचा जो त्रास आहे तो यामुळे कमी होतो.
लो बीपीचा जर तुम्हाला त्रास असेल, हाय बीपीचा त्रास असेल, तोंडाचे आजार असतील, म्हणजे सतत जर तोंड येत असेल, तोंडामध्ये आग होत असेल, अन्न खाता येत नसेल, तर आपल्याला ही जी अंगठी आहे ही आपल्याला मधल्या बोटामध्ये, म्हणजे जी आपली मध्यमा आहे त्या मधल्या बोटामध्ये घालायची आहे. मधलं जे बोट असतं या बोटामध्ये सगळ्यात जास्त प्रेशर पॉईंट असतात, ते या बोटामध्ये असल्यामुळे या बोटामध्ये अंगठी घातल्यामुळे खूप जास्त आपल्याला प्रभाव दिसून येतो. तर या बोटामध्ये आपल्याला ही अंगठी का वापरायची आहे? जर तुम्हाला अंगठी वापरायची नसेल तर या बोटाचे पहिले कांड, म्हणजे जे तळ हाताजवळचं जे कांड आहे या त्याच्या मध्यभागी तुम्हाला दाबायचं आहे. 24 तासामधून 5 ते 7 वेळा तुम्हाला हे दाबायचं आहे. यामुळे तुमचे तोंडाचे आजार असेल, हाय बी पी असेल, लो बी पी असेल, या सर्व समस्या निघून जातात. लिव्हरसाठी आणि मनशांतीसाठी, म्हणजे जर तुमची सतत चिडचिड होत असेल, लिव्हरचे प्रॉब्लेम असतील, तर हीच अंगठी अनामिका बोटामध्ये वापरायची आहे. म्हणजे जे करंगळी शेजारी जे बोट आहे त्या बोटामध्ये आपल्याला ही अंगठी वापरायची आहे. या बोटामध्ये आपल्याला अंगठी घालायची आहे. आणि जर तुम्हाला अंगठी वापरायची नसेल तर त्या ठिकाणी जे पहिलं कांड आहे, म्हणजे ज्या आपल्या तळ हाता शेजारी जे पहिलं कांड आहे त्या कांड्याच्या मध्यभागी 5 ते 7 वेळेस आपल्याला 24 तासामधून हे प्रेशर पॉईंट दाबायचे आहे. जर तुम्हाला कानाचे आजार असतील, कानामधून आवाज येत असतील, कानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील, तुम्हाला ऐकू येण्याची शक्ती जर कमी झाली असेल, तर अशा वेळी करंगळीमध्ये आपल्याला अंगठी वापरायची. तर ही अंगठी खूप मोठी असावी का? तर असं काही नाही. एका साध्या तारेची अंगठी देखील तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला अंगठी वापरायचीच नसेल तर तुम्ही ही कांडी आहे ही 5 ते 7 वेळा आपल्या हाताने दाबायची आहे. बऱ्याच जणांना डोकेदुखी, अर्ध डोकेदुखी किंवा हार्मोनल इनबॅलन्स जी आहे त्याची समस्या असते. हार्मोन बॅलन्स राहत नाहीत, हार्मोनल इनबॅलन्स सारखी समस्या बऱ्याच व्यक्तींना असते. महिलांना ही समस्या खूप जास्त असते. अशा वेळेस आपल्या अंगठ्यामध्ये आपल्याला ही अंगठी वापरायची आहे. जर तुम्हाला ही अंगठी वापरायची नसेल तर तुम्ही आपल्या हाताच्या अंगठीचे जे कांड आहे, म्हणजे तळ हाताजवळ जे कांड आहे त्याच्या मध्यभागी 5 ते 7 वेळेस दिवसातून दाबायचं आहे. त्यामुळे तुमची हार्मोनल इनबॅलन्सची क्षमता जी आहे, समस्या जी आहे, डोकेदुखीची समस्या आहे ही पूर्णपणे निघून जातात. मित्रांनो, हा उपाय तुम्ही नक्की करून बघायचा आहे. अत्यंत सोपा, सहजरित्या करता येणारा हा उपाय आहे. यामध्ये शरीरशास्त्र, धातुशास्त्र, प्रेशर पॉईंट, ॲक्युप्रेशर पॉईंट ज्याला आपण म्हणतो त्याचा महत्त्वाचा संबंध आहे. कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता तुम्ही हा उपाय नक्की करून बघायचा आहे. याला वेळ लागतो, म्हणजेच कुठलीही ॲक्युप्रेशर पॉईंट तुम्हाला 21 दिवसापर्यंत त्याचा वापर करावा लागेल. नंतर त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% मिळतो. 21 दिवसापर्यंत न चुकता जर तुम्ही प्रेशर पॉईंट दाबले तर तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. तुमच्याकडून चुकू नये, तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही अंगठीचा वापर करू शकता. या पद्धतीने आपण आपल्या बोटामध्ये जर अंगठीचा वापर केला तर सर्व समस्या निघून जातात आणि आपल्याला खूप जास्त लाभ प्राप्त होतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.